नमस्कार. आज आपण झटपट होणारी इडली फ्राय ही रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आहे. मी त्याच्यासाठी घेतलेलं आहे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडेसे चटणी, हळद, मीठ आणि ओवा घेतलेला आहे आणि ह्या इडल्या घेतलेल्या आहेत. आता मी एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे मी साहित्य जे घेतलं होतं ते मी टाकणार आहे आणि आता चांगलं मिक्स करून घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाका. आता हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे. थोडं असं पातळ केलेलं आहे, जास्त घट्ट नाही ठेवायचं. आणि ह्याच्यामध्ये आता हे इडल्या टाकायच्या. आता मी हे तेल तापायला ठेवलेलं होतं. तेल चांगलं तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी ही जी इडली भिजायला टाकली होती ती आता मी ह्या तेलात सोडणार आहे. ताज्या इडल्या असल्या तरी चालतात, शिळ्या असल्या तरी चालतात. आता ह्या खरपूस झालेल्या आहेत, कलर छान आलेला आहे, लाल दिसायलेले आहेत. आता काढून घ्यायच्या. आता इडली फ्राय सोबत खाण्यासाठी मी मिरची तळून घेते थोडीशी. ही आता आपली इडली फ्रायची रेसिपी तयार आहे. त्यासाठी आपण ही जी इडली फ्राय केलेली आहे ती आपण केचप आणि मिरची सोबतही खाऊ शकता, नाहीतर मग सांबर आणि चटणी सोबतही खाऊ शकता. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, खूप चांगली लागते खायला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.